नेक्स्ट लेक्चर नंबर 2 रेडॉक्स रिॲक्शन. लास्ट क्लासमध्ये आपण काही बेसिक गोष्टी डिस्कस केल्या होत्या, जसं ऑक्सिडेशन कशाला म्हणतात, रिडक्शन कशाला म्हणतात. त्यानंतर आपण डिस्कस केलं होतं ऑक्सिडेशनचा मॉडर्न कॉन्सेप्ट आणि आधी आपण बघितला होता क्लासिकल कॉन्सेप्ट. ओके, तर ऑक्सिडेशन रिडक्शन संपलं होतं. ऑक्सिडेशन रिडक्शनच्या डेफिनेशन क्लासिकलवाल्या काही सांगितल्या, काही मॉडर्नवाल्या सांगितल्या. तर मॉडर्नवाली डेफिनेशन सध्या आपल्या भरपूर कामाची आहे ना, जे इथून पुढे सर्वात जास्त कामात पडेल. मग आता नेक्स्ट पार्ट जो आपल्याला डिस्कस करायचा आहे तो आहे रिड्युसिंग एजंट आणि ऑक्सिडायझिंग एजंट काय आहेत. पण त्याच्या आधी 5 मिनिटात आपण रिवाईज करून घेऊ की ऑक्सिडेशन आणि रिडक्शनच्या रिॲक्शन कोणत्या होत्या. मागच्या क्लासमध्ये मी तुम्हाला टेबल काढून दिला होता काय? नाही. ठीक आहे, तर आपण एक टेबल काढू आता आणि त्या टेबलमध्ये गोष्टी रिवाईज करून घेऊ ज्या होत्या त्या. बघा, ठीक आहे. बघा, तर एका साईडला लिहित आहो मी ऑक्सिडेशन आणि दुसऱ्या साईडला लिहित आहो रिडक्शन. ठीक आहे, आता दोघांमध्ये काय फरक आहे तो आपण पाहू. आता एका साईडला ऑक्सिडेशन, दुसऱ्या साईडला रिडक्शन. बघा, आता सांगा एक एक डेफिनेशन्स आधीपासून आपण रिवाईज करू. सर्वात पहिली डेफिनेशन काय होती ऑक्सिडेशनची? ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. काय होती डेफिनेशन? ॲडिशन ऑफ ऑक्सिजन, आहे ना. तर ऑक्सिडेशनचा अर्थ असते ॲडिशन ऑफ ऑक्सिजन आणि याच्या ऑपोजिट असते रिडक्शन, आहे ना. इकडे जर ऑक्सिजनची ॲडिशन आहे तर तिकडे रिमूव्हल. म्हणजे इकडे काय येणार? रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. इकडे येणार रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे. दुसरं नेक्स्ट आता सेकंड डेफिनेशन काय होती? ऑक्सिडेशनचा अर्थ काय होता? रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. इकडे काय होतं? रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. हायड्रोजन रिमूव्ह केला. तर रिडक्शनमध्ये काय करतो? रिव्हर्स, आहे ना. तर इथं काय येणार? ॲडिशन ऑफ हायड्रोजन, ॲडिशन ऑफ हायड्रोजन. तिकडे रिमूव्हल आणि इकडे ॲडिशन. ठीक आहे. नेक्स्ट आता इकडे काय होतं? ॲडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. बरोबर आहे का? काय होतं? इकडे होतं ॲडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट, ॲडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट, ॲडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. आणि तिकडे काय होतं रे? इकडे ॲडिशन होतं, तिकडे रिमूव्हल. तर इथं काय होतं? रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट, रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. ठीक आहे, हे झाली तिसरी डेफिनेशन. सांगा पुढची काय होती? इकडे काय होतं? रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट. इकडे काय होतं? रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट, रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट, रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट. आणि इकडे काय होतं? ॲडिशन ऑफ इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट, ॲडिशन ऑफ इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट, ॲडिशन ऑफ इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट. ठीक आहे. ओके, ठीक आहे का? हां, नेक्स्ट अजून काय होतं? इन्क्रीमेंट इन ऑक्सिडेशन स्टेट ऑफ इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट, असंच होतं ना. हां, म्हणजे इथं काय होतं? इन्क्रीमेंट इन ऑक्सिडेशन स्टेट, इन्क्रीमेंट इन ऑक्सिडेशन स्टेट ऑफ इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट, इन्क्रीमेंट इन ऑक्सिडेशन स्टेट ऑफ इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट. आणि तिकडे काय होतं? डिक्रीमेंट. इकडे काय होतं? डिक्रीमेंट इन ऑक्सिडेशन स्टेट, कोणाची? ऑफ
इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. ओके. हां, हे सगळ्या डेफिनेशन अकॉर्डिंग टू क्लासिकल कॉन्सेप्ट. आता एक मॉडर्न कॉन्सेप्टवाली डेफिनेशन होती. काय होती मॉडर्न कॉन्सेप्टवाली डेफिनेशन? इकडे काय होतं? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि तिकडे काय होतं रे? गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. इकडे काय होतं? गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे लास्ट क्लासमध्ये आपण ज्या काही गोष्टी डिस्कस केल्या होत्या आहे ना, त्या सगळ्या आहेत त्या लास्ट क्लासमधल्या सगळ्या. ओके. तर एवढा पार्ट आपण बघितला होता. आता आपण नेक्स्ट पार्ट स्टार्ट करू आणि नेक्स्ट पार्ट आहे ऑक्सिडायझिंग एजंट. ओके. कारण ऋतुजा कुठे आहे? 2-3 दिवस झाले आलं नाही वाटते. एवढी पहा. तर ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे एजंट आहे. एजंट शब्दाचा अर्थ काय होते? जसं इस्टेट एजंट असतात माहिती आहे, म्हणजे काही तुम्हाला प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल आहे ना, किंवा विकायची असेल तर त्याच्यामध्ये काही एजंट्स असतात जे आपली मदत करतात त्या गोष्टीमध्ये आहे ना, त्याचे ते चार्जेस घेतात. ओके. पण जो मदत करणारा व्यक्ती त्याला आपण एजंट म्हणतो आहे ना, कशातरीसाठी मदत करतो. जसं इस्टेट एजंट प्लॉट विकण्यासाठी, प्लॉट घेण्यासाठी मदत करतो ना. ओके. तर तसाच हा रिड्युसिंग एजंट आहे, एक ऑक्सिडायझिंग एजंट आहे. आता 2 एजंट आहेत, एक ऑक्सिडायझिंग एक रिड्युसिंग. आता ऑक्सिडायझिंग एजंट काय करते? तर ऑक्सिडायझिंग एजंट जो असते हा दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करते. ऑक्सिडायझिंग एजंट काय करते? दुसऱ्याचं ऑक्सिडेशन. आणि रिड्युसिंग एजंट काय करेल? दुसऱ्याचं रिडक्शन. मी काय सांगू राहिलो याच्यावर लक्ष द्या. ऑक्सिडायझिंग एजंट काय करते? दुसऱ्याचं ऑक्सिडेशन. आणि जेव्हा तो दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करते तेव्हा त्याचं स्वतःचं रिडक्शन होते. समजलं काय म्हटलं मी? तर ठीक आहे, ह्या गोष्टी एकदम व्यवस्थित लक्षात घ्या. बघा, तर ऑक्सिडायझिंग एजंट काय, मी माझ्या भाषेत लिहून देतो. ऑक्सिडायझिंग एजंट काय असते? ऑक्सिडायझिंग एजंट ऑक्सिडायझेस अदर स्पेसीज. ऑक्सिडायझेस अदर स्पेसीज म्हणजे दुसऱ्याला ऑक्सिडाइज करते. आणि दुसऱ्याला ऑक्सिडाइज करते तर इटसेल्फ म्हणजे स्वतः, इटसेल्फ अंडरगो रिडक्शन. तर ह्या 2 गोष्टी विसरायच्या नाहीत 2 वर्ष है ना. ऑक्सिडायझिंग एजंट ऑक्सिडायझेस अदर स्पेसीज आणि इटसेल्फ अंडरगो रिडक्शन. त्याचं स्वतःचं रिडक्शन होणार आणि तो दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करेल. कसं? बघा, जसं हा Mg आणि F2 आहे, त्याच्यापासून काय तयार होऊन राहिला? MgF2. आणि हा F2 जो आहे हा कोणता एलिमेंट आहे? इलेक्ट्रोनिगेटिव्ह. आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटची तुम्ही ॲडिशन करू राहिले म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटची ॲडिशन. MgF2 काय असते? ऑक्सिडेशन. अरे हा जो F2 आहे हा कोण आहे? इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. मग तो तुम्ही ॲड करू राहिले है ना. मग ॲडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट बाळांनो सध्याच सांगितलं बघा. ॲडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट काय असते? ऑक्सिडेशन. म्हणजे तुम्ही काय केलं? Mgचं ऑक्सिडेशन केलं. मग आता इथं जर तुम्ही Mgचं ऑक्सिडेशन केलं ते कोणं केलं? F2नं. मग F2 याचं ऑक्सिडेशन करू राहिला म्हणजे तो F2 कोण आहे? ऑक्सिडायझिंग एजंट. बरोबर आहे काय? अरे F2 या Mgचं ऑक्सिडेशन करू राहिला म्हणजे F2 काय आहे? ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणजे या रिॲक्शनमध्ये F2 हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. झालं है ना. म्हणजे इथं जर तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही काय सांगू शकता? हा जो F2 आहे F2 ऑक्सिडायझेस Mg. आता हे थोडं असं समजणं थोडंसं मुश्किल आहे. मी याला थोडं सिम्पल करून देतो तुम्हाला. सिम्पल म्हणजे काय? तर बघा, जर आता लक्षात घ्या मी काय सांगू राहिलो. जर पॉझिटिव्ह चार्ज वाढत असेल किंवा ऑर निगेटिव्ह चार्ज कमी होत असेल, पॉझिटिव्ह चार्ज वाढत असेल किंवा निगेटिव्ह चार्ज कमी होत असेल तर त्याला आपण ऑक्सिडेशन म्हणत असतो. काय म्हणत असतो? ऑक्सिडेशन. आता जेवढ्या डेफिनेशन तुम्ही बघितल्या होत्या है ना, त्या सर्व डेफिनेशन एकदम पुस्तकी डेफिनेशन आहेत, पण त्याच्यावरून आपले प्रश्न इझिली सॉल्व्ह होणार नाहीत. पण जे मी सांगू राहिलो याच्यावरून तुमचे प्रश्न एकदम इझिली सॉल्व्ह होतील. काय सांगितलं मी? पॉझिटिव्ह चार्ज वाढला किंवा निगेटिव्ह चार्ज कमी झाला तर त्याला काय म्हणायचं? ऑक्सिडेशन. आणि दुसरं, जर पॉझिटिव्ह चार्ज कमी झाला किंवा
निगेटिव्ह चार्ज वाढला तर त्याला म्हणायचं रिडक्शन. त्याला काय म्हणायचं? रिडक्शन. म्हणजे मागच्या ज्या 6 डेफिनेशन होत्या तुमच्या आहे ना, त्याच्यापेक्षा सगळ्यात इझी डेफिनेशन हे, जे तुमचे क्वेश्चन चुकू देणार नाही. ओके, काय सांगितलं? पॉझिटिव्ह कमी झाला किंवा निगेटिव्ह वाढला तर त्याला काय म्हणायचं? रिडक्शन. मग हे तुम्हाला शोधावं लागेल. कसं शोधणार? इथं एम जी आहे, एम जीवर काही लिहिलेलं नाही आहे म्हणजे त्याच्यावर काही चार्ज नाही आहे, म्हणजे त्याच्यावर चार्ज किती आहे रे? 0. F2वर बी काही लिहिलेलं नाही आहे, तो एफच आहे फक्त. दोन्ही फ्लोरिनच आहेत ना, म्हणजे त्याच्यावर चार्ज किती आहे? 0. काही लिहिलेलं नाही म्हणजे 0. आणि हा जो एम जी F2 आहे, जर एम जी F2 जर तुम्ही तोडला तर काय दिसते रे तुम्हाला? एम जी F2 तोडला तर एम जी वेगळा, एफ वेगळा. बरोबर आहे का? एम जी वेगळा, एफ वेगळा. बघा, मग आता एम जी आणि एफ तोडला तुम्ही, एम जी वेगळा झाला, एफ वेगळा झाला. आता तुम्हाला हे माहीत पाहिजे, हा 2 वेळा आहे म्हणजे एम जीवर 2 प्लस असतात. पहिल्यावर प्लस असते, दुसऱ्यावर मायनस असते. मग हा 2 वेळा आहे तर याच्यावर 2 प्लस, आणि हा एकदा आहे तर याच्यावर 1 मायनस. म्हणजे एम जी F2 मध्ये हा जो एम जी आहे त्याच्यावर किती प्लस आहे रे? 2 प्लस आहे. आणि एफवर काय असते रे? मायनस. मग आता मी तुम्हाला ज्या पद्धतीनं सांगतो त्याच्यावर लक्ष द्या. आता मला सांगा, एम जी पहिले 0 होता, आता किती झाला रे? +2. एम जी पहिले किती होता? 0. आता किती झाला? +2. म्हणजे प्लस वाढला की नाही? पहिले 0 होता, आता +2 आला म्हणजे प्लस काय झाला? वाढला. म्हणजे इथं प्लस वाढला, आणि प्लस वाढला तर त्याला काय म्हणतात रे? ऑक्सिडेशन. प्लस वाढला तर त्याला काय म्हणतात? ऑक्सिडेशन. आता या यफचं पहा, यफचं काय झालं? यफ पहिले किती होता? 0. आता यफ किती झाला? मायनस. म्हणजे मायनस वाढला. समजलं का? पहिले 0 होता, आता मायनस झाला म्हणजे मायनस वाढला ना. हां, आणि मायनस जर वाढला तर आपण त्याला काय म्हणतो? रिडक्शन. मायनस वाढला तर आपण त्याला काय म्हणतो? रिडक्शन. मग आता मला सांगा तुम्ही, ऑक्सिडायझिंग एजंट काय असते? ऑक्सिडायझेस अदर स्पेसीज अँड इटसेल्फ अंडरगो रिडक्शन. स्वतःचं रिडक्शन होते त्याचं. मग या दोघापैकी कोणाचं रिडक्शन झालं? F2चं. मग F2चं जर रिडक्शन झालं तर तो दुसऱ्याचं काय करेल? केलं की नाही त्यानं एम जीचं ऑक्सिडेशन, आहे ना. म्हणजे हा F2 काय झाला? F2 झाला ऑक्सिडायझिंग एजंट. याला शॉर्टमध्ये आपण OA लिहू, ऑक्सिडायझिंग एजंट. ठीक आहे. तर ऑक्सिडायझिंग एजंट काय असते? जो दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करते आणि त्याचं स्वतःचं काय होते? रिडक्शन. समजलं? जो दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करते आणि त्याचं स्वतःचं रिडक्शन होते त्याला आपण ऑक्सिडायझिंग एजंट म्हणतो. आणि ऑक्सिडायझिंग एजंट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ऑक्सिडंट. काय म्हणतात त्याला? ऑक्सिडंट. ऑक्सिडायझिंग एजंटलाच काय म्हणतात? ऑक्सिडंट. समजलं एवढं? सिंपल. ते गोष्ट लक्षात ठेवायची. मग तुम्हाला चार्ज समजतील. मग कोण वाढू राहिला, कोण कमी होऊ राहिला ते बघायचं. आणि शेवटी जो पॉझिटिव्ह वाढला तर ऑक्सिडेशन, आणि निगेटिव्ह वाढला तर रिडक्शन. आणि ज्याचं ऑक्सिडेशन झालं तो, ज्याचं रिडक्शन झालं तो कोण असते? ज्याचं रिडक्शन झालं तो कोण असते? ऑक्सिडायझिंग एजंट. तर तुम्ही काय म्हणणार मग या रिॲक्शनमध्ये? इन अबाऊ रिॲक्शन, इन अबाऊ रिॲक्शन काय आहे रे वरच्या रिॲक्शनमध्ये? इन अबाऊ रिॲक्शन F2 इज काय आहे? F2 इज ऑक्सिडायझिंग एजंट. समजलं का? F2 इज ऑक्सिडायझिंग एजंट. F2 हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. ओके. नेक्स्ट दुसरा आहे रिड्युसिंग एजंट. रिड्युसिंग एजंटला शॉर्टमध्ये मी काय म्हणतो? RA. आणि रिड्युसिंग एजंट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रिडक्टंट. रिड्युसिंग एजंटलाच काय म्हणतात? रिडक्टंट. मग आता रिड्युसिंग एजंट काय असते? कशाला म्हणतात रिड्युसिंग एजंट? त्याच्या नावातच आहे. तो रिड्युसिंग एजंट आहे म्हणजे तो दुसऱ्याचं काय करणार आहे? रिडक्शन. आणि जर तो दुसऱ्याचं रिडक्शन करते सो स्वतःचं काय होणार? ऑक्सिडेशन. जो दुसऱ्याचं रिडक्शन करते त्याचं स्वतःचं ऑक्सिडेशन. म्हणजे काय सांगणार तुम्ही? म्हणजे तुम्हाला रिड्युसिंग एजंटविषयी सांगायचं असेल तर रिड्युसिंग एजंटविषयी तुम्ही काय सांगणार? रिड्युसिंग एजंट रिड्युसेस अदर स्पेसीज. अरे दुसऱ्याला रिड्यूस करते ना तो. रिड्युसिंग एजंट रिड्युसेस अदर स्पेसीज. आणि जर तो दुसऱ्याला रिड्यूस करते तर स्वतःला
ऑक्सिडाइज म्हणजे इटसेल्फ अंडरगो काय होणार, दुसऱ्याला रिड्यूस करते तर स्वतःचं काय होणार, ऑक्सिडेशन आहे ना, स्वतःचं काय होणार, ऑक्सिडेशन. ओके, क्लिअर आहे एवढं. मग आता आपल्याला चेक करायला लागेल कोणाचं ऑक्सिडेशन झालं. ज्याचं ऑक्सिडेशन झालं तो दुसऱ्याचं रिडक्शन करेल म्हणजे तो रिड्युसिंग एजंट असेल, बरोबर. मग आपण चेक करू. आता मला सांगा, जर तुम्ही या Fe2O3 तोडलं, Fe2O3 तोडला, काय होईल, Fe वेगळा O वेगळा, बरोबर. आता हा 3 वेळा आहे म्हणजे Fe वर 3 प्लस, हा 2 वेळा आहे म्हणजे O वर 2 मायनस. समजलं. आणि इथं कार्बनवर काही नाही म्हणजे किती आहे रे, 0. कार्बनवर चार्ज किती आहे, 0. आणि Fe वर किती आहे रे, अरे Fe वर किती आहे, +3. आणि O वर किती आहे रे, -2. समजलं का. अरे ते लिहून घेतलं ना. हां, इथं पहा. आता इथं Fe आहे, Fe वर काही नाही म्हणजे 0, Fe वर काही नाही म्हणजे 0. समजलं. आणि इथं O काय असते, आता O सध्या मी सांगून देतो, सध्या विश्वास ठेवा माझ्यावर थोडासा, काय नाही पुढे मी काढून दाखवतो कसं आहे ते. तर O काय असते, -2. तर C काय असते, +2. हा -2 असते तर हा काय असते, +2 असते. ओके. मग आता बघा, याला जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर Fe +3 होता, +3चा काय झाला रे, 0. अरे Fe पहिले किती होता, +3. आता Fe किती आहे, मग +3चा 0 झाला म्हणजे प्लस कमी झाला की नाही. समजलं का. इथं प्लस काय झाला, कमी. आणि प्लस जर कमी झाला तर आपण त्याला काय म्हणतो, प्लस कमी झाला तर आपण काय म्हणतो, रिडक्शन आहे ना. आणि दुसरं कार्बन 0 होता, कार्बन 0 वरून किती झाला रे, किती झाला, +2. म्हणजे प्लस वाढला की नाही. आणि प्लस वाढला म्हणजे ऑक्सिडेशन, प्लस वाढला म्हणजे ऑक्सिडेशन. आता बघा, इटसेल्फ अंडरगो ऑक्सिडेशन, ज्याचं ऑक्सिडेशन होते तो दुसऱ्याचं काय करते, रिडक्शन. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, रिड्युसिंग एजंट. मग ऑक्सिडेशन कोणाचं झालं, कार्बनचं. मग कार्बनचं ऑक्सिडेशन झालं म्हणजे हा कोण आहे, रिड्युसिंग एजंट. म्हणजे तुम्ही काय म्हणणार, इन अबाऊ रिॲक्शन, काय म्हणणार रे, इन अबाऊ रिॲक्शन कार्बन इज काय आहे, कार्बन इज रिड्युसिंग एजंट, कार्बन इज रिड्युसिंग एजंट. कारण तो काय करू राहिला, दुसऱ्याचं रिडक्शन. कार्बन Fe2O3चं काय करू राहिला, रिडक्शन. समजलं का. ऑक्सिडायझिंग एजंट, रिड्युसिंग एजंट मधला फरक समजला. ऑक्सिडायझिंग एजंट दुसऱ्याला ऑक्सिडाइज करते म्हणजे स्वतः रिड्यूस आहे ना. आणि रिड्युसिंग एजंट दुसऱ्याला रिड्यूस करते म्हणजे स्वतः ऑक्सिडाइज. ओके, ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे आपल्याजवळ रेडॉक्स रिॲक्शन. आता रेडॉक्स रिॲक्शन काय आहे, रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे अशी रिॲक्शन ज्याच्यात रिडक्शन आणि ऑक्सिडेशन दोन्हीही एकसोबत होतात. रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे अशी रिॲक्शन ज्या रिॲक्शनमध्ये रिडक्शन आणि ऑक्सिडेशन एकसोबत होतात. म्हणजे इट इज अ रिॲक्शन इन विच इलेक्ट्रॉन्स आर ट्रान्सफर्ड फ्रॉम वन रिॲक्टंट टू अनादर. तर या रिॲक्शनमध्ये काय होतात, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतात एका रिॲक्टंटकडून दुसऱ्या रिॲक्टंटकडे. मग आता इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होऊ राहिले म्हणजे एक जण देऊ राहिला आणि दुसरा घेऊ राहिला. जो देऊ राहिला त्याचं ऑक्सिडेशन आणि जो घेऊ राहिला त्याचं, अरे जो इलेक्ट्रॉन देते त्याचं ऑक्सिडेशन आणि जो इलेक्ट्रॉन घेते त्याचं रिडक्शन. तर ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन सायमल्टेनियसली होऊ राहिलं म्हणजे एकसोबत होऊ राहिलं. जसं बघा, मी समजून सांगतो. इथं Zn वर काही चार्ज नाही आहे म्हणजे किती आहे, 0. मग इथं Zn वर 0 आहे आणि इथं Zn वर किती आहे रे, +2. म्हणजे प्लस काय झाला रे, वाढला. आणि प्लस वाढला म्हणजे काय रे, ऑक्सिडेशन. प्लस वाढला म्हणजे ऑक्सिडेशन. म्हणजे या रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन झालं. दुसरं चेक करू. इथं Cu वर 2 प्लस आहे आणि इथं काही नाही म्हणजे 0. म्हणजे इथं 2 प्लस होता, इथं 0 आहे म्हणजे प्लस काय झाला, कमी. आणि प्लस कमी झाला म्हणजे रिडक्शन. प्लस कमी झाला म्हणजे रिडक्शन. म्हणजे हे अशी रिॲक्शन आहे ज्या रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन बी होऊ राहिलं आणि रिडक्शन बी होऊ राहिलं एक सोबत. तर ज्या रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन एक सोबत होते, सायमल्टेनियसली होते, त्या रिॲक्शनला काय म्हणतो आपण, रेडॉक्स रिॲक्शन. म्हणजे हे कोणती रिॲक्शन आहे, रेडॉक्स रिॲक्शन. कारण याच्यामध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन सायमल्टेनियसली होत आहे. समजलं. अजून एक एक्झाम्पल पाहू. मग आता
याही रिॲक्शनमध्ये तसंच काहीतरी होऊ राहिलं पहा. इथं एच जीवर किती प्लस आहे पहा रे, एच जीवर किती प्लस आहे 1, इथं एच जीवर किती प्लस आहेत 2. म्हणजे एच जी 1 प्लसचा 2 प्लस झाला म्हणजे प्लस काय झाला वाढला, आणि प्लस वाढला म्हणजे ऑक्सिडेशन. याचं काय झालं ऑक्सिडेशन. ओके. दुसरं इथं किती प्लस आहे रे 2, इथं किती प्लस आहे रे 4, म्हणजे प्लस काय झाला वाढला. अरे प्लस वाढला ना. हां म्हणजे काहीतरी गडबड झाली. काय गडबड झाली हां मी करेक्ट करून घेतो याला. हे असं पाहिजे होतं. हा पाहिजे एच जी 2 प्लस. काय पाहिजे हा एच जी 2 प्लस. ओके. आणि हा पाहिजे एच जी प्लस. हा एच जी प्लस आणि हा पाहिजे पा. हा पाहिजे एच जी 2 प्लस आणि तो एच जी प्लस. मग पहा आता काय होईल. रिॲक्शन बॅलन्स बी करावं लागेल. इथं 2 एच जी लागतील. 4 आणि 2 6 प्लस. हां बरोबर आहे. हां पहा आता. तर या रिॲक्शनमध्ये काय दिसू राहिलं पहा. इथं जर तुम्ही बघितलं तर इथं किती प्लस आहे 2, इथं किती प्लस आहे 1. म्हणजे 2 प्लसचा 1 प्लस झाला म्हणजे प्लस काय झाला कमी. आणि प्लस जर कमी झाला तर याचा अर्थ रिडक्शन. प्लस कमी झाला म्हणजे याचा अर्थ आहे रिडक्शन. ओके. दुसरं इथं 2 प्लस आहे, इथं किती झाला 4 प्लस. 2 प्लसचा 4 प्लस झाला म्हणजे प्लस वाढला, आणि प्लस वाढला म्हणजे ऑक्सिडेशन. म्हणजे हे अशी रिॲक्शन आहे ज्या रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन रिडक्शन दोन्ही एकसोबत होऊ राहिले. म्हणजे हे कोणती रिॲक्शन आहे रेडॉक्स रिॲक्शन. कोणती रिॲक्शन आहे रेडॉक्स, ज्याच्यामध्ये ऑक्सिडेशन रिडक्शन सायमल्टेनियसली होत आहे. ओके. मग ह्या 2 रिॲक्शन आहेत. ह्या किती रिॲक्शन आहेत 2. एकाला म्हणतात ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन आणि एकाला म्हणतात रिडक्शन हाफ रिॲक्शन. 2 रिॲक्शन आहेत. एक कोणती आहे ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन. ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन. ओके. आणि दुसरी आहे रिडक्शन हाफ रिॲक्शन. रिडक्शन हाफ रिॲक्शन. आता ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन कोणती आणि रिडक्शन हाफ रिॲक्शन कोणती ते आपल्याला लिहायचं आहे. सांगा मग. इथं SN2 प्लस होता त्याचा SN4 प्लस झाला हे म्हणजे ऑक्सिडेशन झालं. म्हणजे या 2 रिॲक्शनला हाफ हाफ पार्टमध्ये तुम्ही डिवाइड करा. 2 तुकडे करायचे आहे ना. 2 तुकडे केले तर एक तुकडा ऑक्सिडेशनचा आहे आणि दुसरा रिडक्शनचा आहे. मग आपल्याला पहिले ऑक्सिडेशनवाला लिहायचा आहे. तर ऑक्सिडेशनवाला कोणता आहे SN2 प्लस. त्याचं काय होऊ राहिलं SN4 प्लस. म्हणजे जे पहिली रिॲक्शन आहे ते आहे SN2 प्लस आणि त्याच्यापासून काय भेटू राहिलं SN4 प्लस. हे झाली ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन. काय झाली ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन. दुसरी रिडक्शन हाफ रिॲक्शन कोणती आहे. रिडक्शन कोणाचं होऊ राहिलं 2Hg2 प्लस. कोणाचं 2Hg2 प्लस. आणि त्याच्यापासून काय बनू राहिलं 2Hg प्लस. काय बनू राहिलं 2Hg प्लस. तर याला कोणती रिॲक्शन म्हणायचं रिडक्शन हाफ रिॲक्शन. तर रेडॉक्स रिॲक्शन इन्व्हॉल्व 2 हाफ रिॲक्शन. रेडॉक्स रिॲक्शनमध्ये 2 हाफ रिॲक्शन असतात. 1 इन्व्हॉल्विंग लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. एकामध्ये इलेक्ट्रॉन लॉस होते कॉल्ड हाफ ऑक्सिडेशन रिॲक्शन. आणि ज्याच्यात इलेक्ट्रॉन लॉस होते ते ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन. आणि अदर इन्व्हॉल्विंग गेन ऑफ इलेक्ट्रॉन. आणि ज्याच्यात इलेक्ट्रॉन गेन होते इलेक्ट्रॉन गेन म्हणजे रिडक्शन. तर त्याला म्हणायचं हाफ रिडक्शन रिॲक्शन. म्हणजेच रिडक्शन हाफ रिॲक्शन. ठीक आहे. एक ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन दुसरी रिडक्शन हाफ रिॲक्शन. समजलं. ओके. म्हणजे हा एकदम चॅप्टरचा बेसिक कॉन्सेप्ट झाला ज्याच्यामध्ये आपण सर्वात आधी ऑक्सिडेशन कशाला म्हणतात रिडक्शन कशाला म्हणतात, ऑक्सिडायझिंग एजंट का आहे, रिड्युसिंग एजंट का आहे, नंतर रेडॉक्स रिॲक्शन का आहे. बरोबर. हा झाला बेसिक पार्ट. आता इथून पुढे चॅप्टरचा मेन पार्ट सुरू होते है ना, ज्याच्यामध्ये आपण ऑक्सिडेशन स्टेट शिकणार आहोत. काय शिकणार आहोत ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. तर काय म्हणणं आहे याचं ऑक्सिडेशन नंबर आणि ऑक्सिडेशन स्टेट जवळपास दोन्ही सारखेच असतात. किंचित फरक आहे ना. सांगतो. ऑक्सिडेशन नंबर काय आहे. इट रिप्रेझेंट द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन गेन और लॉस्ट बाय ॲटम व्हेन इट चेंजेस इन कंपाउंड फ्रॉम अ
फ्री स्टेट म्हणजे जेव्हा एखादा सबस्टन्स फ्री स्टेटमधून कंपाऊंड तयार करते तेव्हा तो इलेक्ट्रॉन लॉस करते किंवा गेन करते. तर जेवढे इलेक्ट्रॉन त्यानं लॉस केले किंवा गेन केले त्यालाच आपण त्याचा ऑक्सिडेशन नंबर म्हणतो. काय म्हणतो त्याला? ऑक्सिडेशन नंबर. समजा एखाद्यानं 2 इलेक्ट्रॉन लॉस केले तर त्याचा ऑक्सिडेशन नंबर +2 कारण त्यानं दिले, आणि जर त्यानं 2 गेन केले तर -2 है ना. तर इट इज द चार्ज डेव्हलप ऑन ॲन ॲटम व्हेन ॲटम इज इन कॉम्बिनेशन. म्हणजे ॲटम जेव्हा कॉम्बिनेशनमध्ये असते म्हणजे कोणासोबत तरी कंबाईन झालेला असते तेव्हा त्याच्यावर काहीतरी चार्ज डेव्हलप होते. का? कारण तो इलेक्ट्रॉन लॉस करते किंवा गेन करते है ना. तर तेव्हा जो चार्ज त्याच्यावर डेव्हलप झालेला असते त्याला आपण ऑक्सिडेशन नंबर म्हणतो. आणि इट रिप्रेझेंट रिअल चार्ज इन केस ऑफ आयोनिक कंपाऊंड. जर तुमच्याजवळ आयोनिक कंपाऊंड आहे म्हणजे तो त्याच्यावरचा रिअल चार्ज आहे. रिअल चार्ज म्हणजे काय? समजा आयोनिक कंपाऊंड आहे माझ्याजवळ NaCl. मग आता NaClमध्ये Na+ असते आणि Cl- असते म्हणजे हा रिअल चार्ज आहे. Na वर 1+ आणि Cl वर 1-. ओके. इट रिप्रेझेंट द इमॅजिनरी चार्ज इन केस ऑफ कोव्हॅलंट कंपाऊंड. पण जर तुमच्याजवळ एखादं कोव्हॅलंट कंपाऊंड आहे, आता कोव्हॅलंट कंपाऊंड आहे समजा फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे HCl आहे, तर याच्यामध्ये H आणि Cl मध्ये कोणता बॉन्ड असते? कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणजे हे एक कोव्हॅलंट कंपाऊंड आहे. तर कोव्हॅलंट कंपाऊंडमध्ये पण याच्यावर चार्ज आहे पण तो इमॅजिनरी आहे, असा डायरेक्ट नसते. Na+Cl- कसा आहे तसा डायरेक्ट नसते याच्यावर है ना. तो इमॅजिनरी कोव्हॅलंट याच्यात इमॅजिनरी चार्ज आहे तसा तो तेवढाच येते. Cl वर 1-, H वर 1+. ओके. नंतर आता ऑक्सिडेशन स्टेट काय आहे? तर ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ॲटम इज डिफाईन ॲज काय असते ऑक्सिडेशन स्टेट? ऑक्सिडेशन नंबर पर ॲटम. पर ॲटम म्हणजे एक ॲटम, आणि त्या एका ॲटमसाठी जो ऑक्सिडेशन नंबर आहे त्यालाच आपण काय म्हणतो? ऑक्सिडेशन स्टेट म्हणतो. एखादा ॲटम घेतला तुम्ही त्याच्यासाठी जो ऑक्सिडेशन नंबर आहे तोच काय आहे? त्याची ऑक्सिडेशन स्टेट. फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पज ऑक्सिडेशन स्टेट इज ऑफन एक्सप्रेस ॲज ऑक्सिडेशन नंबर. तर आपण ऑक्सिडेशन नंबर आणि ऑक्सिडेशन स्टेट दोघांना सारखंच घेतो. ठीक आहे, काही असं वेगळं नाही आहे. भुलून जा जे सांगितलं ते है ना. आता फक्त एवढंच लक्षात ठेवायचं ऑक्सिडेशन नंबर आणि ऑक्सिडेशन स्टेट सारखंच असते आणि तो म्हणजे चार्ज असते. तो म्हणजे काय असते? चार्ज असते. ओके. मग आता हा काढायचा कसा? तर याच्यासाठी काही रूल्स असतात है ना. मला जर रूल्स बघायचे आहेत कशासाठी? टू फाइंड ऑक्सिडेशन नंबर ऑर ऑक्सिडेशन स्टेट. जर मला ऑक्सिडेशन स्टेट सांगायची आहे तर मला काहीतरी रूल माहिती पाहिजे. पहिला रूल, इन एलिमेंटल फॉर्म ऑर ॲलोट्रोपिक फॉर्म. जर तुमच्याजवळ एखादा एलिमेंट असेल तर त्या एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर हा 0 असते. एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर काय असते? 0. ठीक आहे. मग आता एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर 0 म्हणजे काय? जसं तुमच्याकडे कार्बन आहे मग कार्बनचा ऑक्सिडेशन नंबर 0. एलिमेंट आहे ना, एकच आहे फक्त तुमच्याजवळ है ना. किंवा तुमच्याजवळ ॲलोट्रोपिक फॉर्म आहे. जसं कार्बनचा एक ॲलोट्रोप असते C60, फुलरिन म्हणतात त्याला. 9व्या वर्गात होतं हे. सबस्टन्सेस इन कॉमन यूज नावाचं चॅप्टर होतं तुम्हाला है ना. त्याच्यामध्ये होतं कार्बनचे 3 ॲलोट्रोप असतात. कोणकोणते? डायमंड, ग्राफाईट, फुलरिन असे 3 असतात. कोण? डायमंड, ग्राफाईट, फुलरिन है ना. असे 3 ॲलोट्रोप्स असतात. मग हा कार्बनचा एक ॲलोट्रोप आहे C60. पण ते 60चे 60 कोण आहेत? कार्बनच आहेत. म्हणजे एलिमेंट एकच आहे. आणि जर एकच एलिमेंट असेल तर त्याच्यावर जो चार्ज घेतो आपण तो किती घेतो? 0. म्हणजे त्याचा ऑक्सिडेशन नंबर किती असते? 0. जसं फॉर एक्झाम्पल पोटॅशियम, सोडियम, पोटॅशियम एलिमेंट आहेत ना हे, तर यांच्यावर चार्ज किती घेणार? 0. जसं फॉस्फरस आहे तर फॉस्फरस P4च्या फॉर्ममध्ये असते. फॉस्फरस कोणत्या फॉर्ममध्ये असते? P4. एकटा नाही सापडत है ना. जसा सोडियम पोटॅशियम एकटा असते है ना, तसा फॉस्फरस P4च्या फॉर्ममध्ये असते. सल्फर ॲसिडच्या फॉर्ममध्ये असते. नायट्रोजन, ऑक्सिजन, क्लोरीन है ना, हे कोणत्या फॉर्ममध्ये असतात? हे 2,2च्या फॉर्ममध्ये असतात. कोणत्या फॉर्ममध्ये असतात? 2,2च्या फॉर्ममध्ये असतात. ठीक आहे. तर हे जे तुम्हाला दिसू राहिले एलिमेंट्स, हे कोणता फॉर्म आहे त्यांचा? एलिमेंटल फॉर्म किंवा ॲलोट्रोपिक फॉर्म. म्हणजे साध्या सोप्या भाषेत जर एकच एलिमेंट दिसू राहिला तर त्याच्यावर चार्ज किती घेत असतो आपण? 0. एकच एलिमेंट दिसू राहिला. मग तो एलिमेंट डबल असला तर चालते. जसं P4 आहे, एलिमेंट एकच आहे फॉस्फरस पण तो 4 वेळा आहे. समजलं? पण त्याच्यावर चार्ज किती घ्यायचा? 0. एलिमेंट एक दिसत असला तर त्याच्यावर चार्ज किती घ्यायचा? 0. म्हणजे त्याचा ऑक्सिडेशन नंबर 0 असते. मग जर आयन्स असतील,
काय असतील? आयन्स, ॲटोमिक आयन्स. आयन्स म्हणजे काय? त्याच्यावर काहीतरी चार्ज असते. मग जेवढा चार्ज त्याच्यावर आहे तेवढाच त्याचा ऑक्सिडेशन नंबर आहे. एखाद्या आयनवरती जेवढा चार्ज आहे तेवढाच काय आहे त्याचा ऑक्सिडेशन नंबर. जसं बघा इथं ओवर काय आहे रे? 2-. मग ओवर 2- आहे तर याचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे? 2-. इथं एनवर 3- आहे तर याचा ऑक्सिडेशन नंबर 3-. याच्यावर 3+ आहे ॲल्युमिनियमवर तर ऑक्सिडेशन नंबर 3+. समजू राहिलं का? म्हणजे एखादा ॲटम आहे त्याच्यावर तुम्हाला चार्ज दिसू राहिला म्हणजे त्याला आयन म्हणतात, ॲटोमिक आयन. तर आयनवर जो चार्ज असते तोच त्याचा ऑक्सिडेशन नंबर असते. आयनवर जो चार्ज असते तोच त्याचा ऑक्सिडेशन नंबर असते. समजला का नियम? ओके. नेक्स्ट. आता जर तुमच्याजवळ अल्कली मेटल्स असतील, अल्कली मेटल्स म्हणजे कोणते मेटल्स? कोणत्या ग्रुपमध्ये असतात अल्कली मेटल्स? ग्रुप नंबर 1. ग्रुप नंबर 1 मध्ये काय असतात? अल्कली मेटल्स. हायड्रोजन मेटल आहे का? नाही. मग त्याच्या खालचे सगळे मेटल आहेत है ना. म्हणजे जर ट्रिक सांगायची झाली अल्कली मेटलची, ली ना करे रब से फरियाद. लीना करे रब से फरियाद. ठीक आहे. लीना करे रब से फरियाद. ओके. मग हे सगळे अल्कली मेटल आहेत आणि जर त्यांचं कंपाऊंड असेल, अल्कली मेटलचं काय असेल? कंपाऊंड असेल तर यांच्यावर नेहमी +1 चार्ज असते. म्हणजे यांचा जो ऑक्सिडेशन नंबर आहे तो किती असेल? +1. यांचा ऑक्सिडेशन नंबर किती असेल? +1. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल माझ्याजवळ NaCl आहे तर NaCl मध्ये या Na वर चार्ज किती घ्यायचा? +1. समजा माझ्याजवळ CsCl आहे तर या CS वर चार्ज किती घ्यायचा? +1. समजा माझ्याजवळ KOH आहे, काय आहे माझ्याजवळ? KOH. तर या K वर चार्ज किती घ्यायचा? +1. कारण हे अल्कली मेटल आहेत ना आणि हे अल्कली मेटलचे कंपाऊंड आहेत. जर अल्कली मेटलचे कंपाऊंड असले तर अल्कली मेटलवर चार्ज किती घ्यायचा? +1. अल्कली मेटलच्या कंपाऊंडमध्ये अल्कली मेटलवर चार्ज किती घ्यायचा? +1. दुसरा आहे अल्कलाइन अर्थ मेटल. आता अल्कलाइन अर्थ मेटल म्हणजे कोणते मेटल? अल्कलाइन अर्थ मेटल म्हणजे कोणता ग्रुप? सेकंड ग्रुप. ग्रुप नंबर 2च्या एलिमेंट्सला काय म्हणतो आपण? अल्कलाइन अर्थ मेटल्स. मग जे अल्कलाइन अर्थ मेटल्स आहेत त्याची ट्रिक काय होती? बेटा, मांगे, कार, स्कूटर, बाप, राजी. तर हे जे आहेत यांचं जर कंपाऊंड असेल तर यांच्यावर चार्ज किती घ्यायचा? +2. यांचं कंपाऊंड असेल तर यांच्यावर चार्ज +2. जसं फॉर एक्झाम्पल मला सांगायचं असेल यांचं कंपाऊंड म्हणजे जसं मॅग्नेशियम क्लोराईड तर मॅग्नेशियमवर चार्ज किती असते? +2 है ना. जसं माझ्याजवळ आहे कॅल्शियम कार्बोनेट तर इथं कॅल्शियमवर चार्ज किती आहे? +2. समजू राहिलं का तुम्हाला? तर हे अल्कलाइन अर्थ मेटल आहेत. अल्कलाइन अर्थ मेटलचे जर कंपाऊंड असले तर त्यांच्यावर चार्ज किती घ्यायचा? +2. अल्कलाइन अर्थ मेटलचे कंपाऊंड असले त्याच्यावर चार्ज किती घ्यायचा? +2. क्लिअर आहे का? सॉरी. नेक्स्ट. आता नेक्स्ट आहे ॲल्युमिनियम. जर आता ॲल्युमिनियमचं कंपाऊंड असेल है ना तर ऑलवेज +3 ऑक्सिडेशन नंबर असते त्याच्या कंपाऊंडमध्ये ॲल्युमिनियमचा. आता ॲल्युमिनियमसाठी मी असं इकडे काढतो बघा. समजा ॲल्युमिनियमचं कंपाऊंड आहे AlCl3 तर ॲल्युमिनियमवर चार्ज किती असते? +3. ॲल्युमिनियमच्या कंपाऊंडमध्ये चार्ज किती असते? +3. जसं फॉर एक्झाम्पल अजून एखादा घेतो AlOH/3 तर इथं पण ॲल्युमिनियमवर चार्ज किती आहे? +3. ॲल्युमिनियमवर चार्ज किती आहे? +3. समजू राहिलं? म्हणजे काय काय माहीत झालं तुम्हाला? जर एलिमेंटल किंवा ॲलोट्रोपिक फॉर्म असेल तर चार्ज 0 म्हणजे ऑक्सिडेशन नंबर 0. दुसरं माहीत झालं तुम्हाला ॲटोमिक आयन असेल जसं Cl- Br- है ना, K+, Na+ असं काही असेल तर त्याच्यावर जो चार्ज आहे तोच काय आहे त्याचा ऑक्सिडेशन नंबर. तिसरं तुम्हाला माहीत झालं जर अल्कली मेटल्स असले आणि अल्कली मेटलचं काय असलं? अल्कली मेटलचं कंपाऊंड असलं, अल्कली मेटलचं कंपाऊंड तर त्या अल्कली मेटलवर चार्ज +1.
जर अल्कलाईन अर्थ मेटल आहे आणि अल्कलाईन अर्थ मेटलचं कंपाऊंड आहे तर त्याच्यावर चार्ज +2, अल्कलाईन अर्थ मेटलसाठी +2. आणि जर ॲल्युमिनियम आहे आणि त्याचं कंपाऊंड आहे तर ॲल्युमिनियमच्या कंपाऊंडवर किती आहे +3, ॲल्युमिनियमच्या कंपाऊंडवर किती आहे +3. ठीक आहे. नंतर एक हायड्रोजन. आता हायड्रोजनसाठी 2 गोष्टी असतात. हायड्रोजन कोणासोबत आहे त्याच्यावर डिपेंड आहे. हायड्रोजन जर नॉन मेटल सोबत असला, कोणते आहेत रे नॉन मेटल? हायड्रोजन कोणासोबत असला नॉन मेटल सोबत. आता नॉन मेटलचे काही एक्झाम्पल मी इथे लिहून देतो. जसं हायड्रोजनचं नॉन मेटल बघायचं असेल, हायड्रोजन कोणासोबत आहे? समजा कार्बन सोबत आहे, नायट्रोजन सोबत आहे, ऑक्सिजन सोबत आहे, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आहे ना, त्यानंतर फॉस्फरस, सल्फर आहे ना, यांच्यासोबत जर हायड्रोजन असेल, हायड्रोजन यांच्यासोबत असेल, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, फॉस्फरस, सल्फर हे नॉन मेटल आहे, तेव्हा हायड्रोजनवर चार्ज किती असते +1. तेव्हा हायड्रोजनवर चार्ज +1. जसं फॉर एक्झाम्पल HCl आहे ना, तर HCl तर हा Cl आहे, Cl सोबत आहे म्हणून याच्यावर किती आहे +1. याच्यावर किती आहे +1. समजलं का? म्हणजे यातल्या कोणासोबत तरी जर असला तर याच्यावर किती असते +1. आणि जर हायड्रोजन मेटल सोबत असला तर हायड्रोजनवर चार्ज किती असते -1. जर कोणासोबत असेल मेटल सोबत असेल. आता मेटल सोबत म्हणजे काय? जसं फॉर एक्झाम्पल NaH, तर Na काय आहे रे मेटल. मग Na मेटल आहे तर याच्यावर चार्ज किती आहे -1. याच्यावर चार्ज किती आहे -1. समजलं? म्हणजे जर हा मेटल सोबत असेल हायड्रोजन तर त्याच्यावर -1 आणि जर तो नॉन मेटल सोबत असेल तर त्याच्यावर +1. समजून राहिलं का? हायड्रोजनसाठी 2 आहेत, नॉन मेटल सोबत +1 आणि मेटल सोबत -1. समजले नियम? आता अजूनही काही नियम आहेत ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये डिस्कस करू. ठीक आहे.